दिनांक 22 जुलै 2023 या दिवशी शिंदेवाडी परिसरात नव्याने स्थापन झालेल्या आणि कागल, राधानगरी, भुदरगड तालुक्यातील 24 गावांचे क्लस्टर असलेल्या गौ ॲग्रीटेक कोल्हापूर वैरण उत्पादक कंपनीच्या नवीन कार्यालयाचे उद्घाटन गोकुळचे पशुसंवर्धन व्यवस्थापक माननीय उदयकुमार मोगले यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले। तसेच वैरण गोदामाचे उद्घाटन नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्डचे व्यवस्थापक माननीय शुभंकर नंदा यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले। यावेळी गोकुळ दूध संघाचे कार्यकारी संचालक माननीय योगेश गोडबोले उपस्थित होते। भारत सरकारनं देशभरातील वैरण तुटवड्यावर मात करण्यासाठी तसंच सकस पशुचारा निर्मिती आणि विक्रीसाठी NDDBच्या सहकार्यानं देशात एकूण 100 वैरण उत्पादक कंपन्या स्थापन केल्या आहेत। महाराष्ट्रातील मंजूर अशा 5 कंपन्यांपैकी गौ ॲग्रीटेक कोल्हापूर वैरण उत्पादक ही एक कंपनी आहे। दिनांक 8 जुलै रोजी गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे यांच्या हस्ते या संस्थेला वैरण उत्पादन कंपनीचे नोंदणी प्रमाणपत्र देण्यात आले। कंपनीमार्फत ओल्या वाळल्या चाऱ्यांची खरेदी, विक्री, TMR विक्री, सायलेज निर्मिती आणि विक्री, चांगल्या गुणवत्तेची सरकी पेंड, भुसा खरेदी विक्री, गोकुळचे सेंद्रिय खत विक्री अशा सुविधा देता येणार आहेत। परिसरातील दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या मेळाव्यासह मुरगुड इथं संपन्न झालेल्या या उद्घाटन कार्यक्रमात कंपनीच्या नवीन बोधचिन्हाचे अनावरण गोकुळचे कार्यकारी संचालक माननीय योगेश गोडबोले यांच्या हस्ते करण्यात आले। गौ ॲग्रीटेकचे G, वैरणीचे धाट, पशुधनाचे प्रतीक गाय आणि दूध उत्पादक पतीपत्नीचा हात असे सूचक बोधचिन्ह आरेखित केले आहे। गौ ॲग्रीटेक कोल्हापूर या वैरण उत्पादक कंपनीच्या सर्व योजनांचा जास्तीत जास्त शेतकरी आणि दूध उत्पादकांनी लाभ घेत आपले आर्थिक उत्पन्न वाढवावे असे उद्गार नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्डचे व्यवस्थापक माननीय शुभंकर नंदा यांनी काढले। पहला तो ये है कि हम सब जानते हैं कि करीब 70 से 80% जो डेयरी व्यवसाय है उसमें लागत जो है खाने पीने का लागत 70 से 80% का रहता है। तो कहीं ना कहीं हरे चारे जैसे आप देख रहे हैं अभी 4 महीना बारिश में ये एरिया में बाढ़ भी आती है, मुझे बताया गया। तो किसी न किसी मौसम के कारण या किसी कारण से साल भर हमारे किसान को उन्नत जो है हरा चारा, सूखा चारा, बाकी अन्य चीज़ों का उपलब्धता नहीं हो पाता है, अवेलेबिलिटी नहीं हो पाता है। तो इस कारण से जो उचित मात्रा में पोषक तत्व या खुराक या राशन में जो न्यूट्रिएंट की आवश्यकता होती है वो पशु को नहीं मिल पाता और जो उसका कैपेसिटी रहता है, मान लीजिए एक भैंस जो है 10 लीटर दूध दे सकती है तो करीब वो 6 लीटर 5 लीटर में अटक जाती है। तो सबसे मुख्य है खुराक या पशु को जो हम राशन देते हैं उसमें उचित पोषक तत्वों की उचित मात्रा होनी चाहिए। तो उसमें सबसे प्रमुख अगर हम देखेंगे तो हरा चारा है। हरा चारा जिसको हम ग्रीन फॉडर कहते हैं, इसका बड़ा रोल है जिसमें विटामिन मिनरल के साथ पशु का पेट भी भरता है और इसकी जो है दैनिक आवश्यकता है पशु। तो जैसे अभी योगेश साहब ने बताया कि अभी 4 महीने बारिश में हो सकता है बाढ़ में डूबे रहेगा। आप लोग यहाँ शुगर केन या गन्ना उगाते हैं, है ना? तो गन्ने की फसल क्या है 11 महीने में इसका जो है आप ले पाते हैं और बीच में ऐसे बाढ़ आ गई कुछ आई तो फसल वहीं के वहीं वाटर लॉगिंग के कारण खराब हो जाता है। ठीक है, तो अगर हम ये चारा उत्पादक कंपनी के तहत मक्का या नेपियर घास, संकर मक्का या संकर नेपियर में अगर शिफ्ट होते हैं तो साल में हम 2 फसल तो ले ही सकते हैं। जैसे यहाँ पे हम अगर 25 टन ले रहे हैं तो वहाँ 40 टन तक फसल ले सकते हैं और हमारा मुनाफा भी उससे कुछ हजार ज़्यादा हम ले सकते हैं। अध्यक्ष स्थानावरून मार्गदर्शन करताना गोकुळचे कार्यकारी संचालक माननीय योगेश गोडबोले यांनी कंपनीच्या यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या। तसंच कंपनीच्या अशा उपक्रमासाठी गोकुळ भक्कमपणे पाठीशी उभे असल्याची ग्वाही दिली। आजपर्यंत आपण ज्या पद्धतीने वैरणीला लक्ष दिलेलं नव्हतं, तर वैरणीच्या मध्ये उत्पादन जर का चांगल्या पद्धतीने जर केलं तर आपल्याला अतिशय चांगल्या पद्धतीचा नफा जो आपण पारंपरिक पद्धतीने जी शेती करतोय त्याच्याऐवजी आपल्याला चांगला नफा याच्यामधून राहू शकतो।
आणि त्याच्यासाठी असणाऱ्या कंपन्या तयार होतील आणि त्या कंपन्यांना चांगल्या पद्धतीने पारदर्शक असाच व्यवहार करावा लागेल, कारण CBVO म्हणजेच आपण गोकुळ दूध संघ त्याच्यावरती नियंत्रण ठेवणार आहे. या सगळ्या गोष्टी कंपनी करणार आहे, त्याच्यावरती नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी NDDBनी फक्त आणि फक्त गोकुळला या भागामध्ये असेल तर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये काम करताना आपलं त्यांच्यावर नियंत्रण असणार आहे. त्यांची एक यंत्रणा असेल परंतु त्याच्यावरती आमचं नियंत्रण असणार आहे, आमच्यावरती NDDB सारख्या यंत्रणेचं नियंत्रण असणार आहे. त्यामुळं अशा पद्धतीचं कामकाज जर का केलं तर ते पारदर्शक पद्धतीने होऊ शकेल आणि जो शेवटचा घटक आहे किंवा जो मूळ उत्पादक आहे किंवा जो घेणारा मूळ ग्राहक आहे यालाही याच्यामधून फायदा ठरलेला आहे. या कार्यक्रमाचे स्वागत आणि प्रास्ताविक कंपनीचे चेअरमन योगेश खराडे यांनी केले, तर आभार सागर किल्लेदार यांनी मानले.